नेहमीप्रमाणेच गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझ्या तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर इकडे हा आहे सकाळचा व्ह्यू, अतिशय सुंदर. झोपेतून उठल्यानंतर तर खूप भारी वाटतं हा व्ह्यू बघायला मला रोजच. तर ही आहे सकाळची चहा, मस्त कडक चहा उकळते अद्रक मसाला टाकून. आणि इकडे बनवली होती मी अर्णवच्या टिफिनसाठी आज भाजी, कुरडईचा भुगा बनवला होता आज. त्याला खूप आवडतो कुरडईचा भुगा. 2-4 दिवसातून मी देतच असते. आठवड्यातून 2 वेळेस तरी मी त्याला कुरडईचा भुगा देत असते. कारण की त्याला कसं, मुलांचं कसं असतं, स्कूलला जाणाऱ्या मुलांचं, त्यांना एखाद्या वेळेस त्यांच्या आवडीचा पण टिफिन द्यावा लागतो. म्हणजे कसं त्यांना पण, ते पण आनंदी असतात, नाही तर कसं टिफिनला पाहून त्यांचा मूड पण खराब होऊन जातो. तर ठीक, इकडे मी त्याचावाला टिफिन भरून घेते. आणि पोळीचे तर आम्हाला रोज तुकडे करून द्यावा लागते. कारण की कसं, पोळी तोडायला त्याला खूप वेळ लागतो आणि पोळी तोडत तोडत त्याचावाला तर जो लंच ब्रेक असतो ना, तो बहुतेक संपून जातो. आणि ज्या दिवशी मी पोळीचे तुकडे करून देत नाही ना, त्या दिवशी फक्त त्याने 2-3 घास खाल्लेले असतात. पण ज्या दिवशी मी पोळीचे तुकडे करून देते ना, त्या दिवशी टिफिन तर फिनिशच असतो त्याचावाला. म्हणून एवढं तरी हे करावंच लागतं त्याच्यासाठी. आता कुरडईचा भुगा पोळीचं टाकून घेतली, थोडंसं ड्रायफ्रूट देते मी त्याला. कारण जेवण झाल्यानंतर तिखट लागतं तेव्हा तो ड्रायफ्रूट खातो आणि त्याचं पण मन एक आनंदी होतं. थोडंसं त्याच्या फेवरेट कधी असेल तर. चला, इकडे टिफिन पॅक झाला. आता मला स्वयंपाक करायचा होता. तर आज बेत होता वरणबट्टीचा. आता जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या तर खूप फेवरेट आहे वरणबट्टी. तर इकडे वरणबट्टी फेमस आहे आणि वरणबट्टी म्हटलं ना तर कोणत्याही कार्यक्रमाला इकडे वरणबट्टीच बनवल्या जाते. गणपतीचा कार्यक्रम असो, नवरात्रीचा कार्यक्रम असो, किंवा कुणाचा साखरपुडा असो, लग्न असो, म्हणजे इकडे वरणबट्टी फेमस असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला वरणबट्टी बनवतात. म्हणजे मलाही अगोदर नवीन वेगळंच वाटलं होतं की इकडे वरणबट्टीच बनवता बुवा सगळ्या कार्यक्रमांना. नाहीतर आमच्याकडे कसं फक्त देवाचा कार्यक्रम असेल तेव्हाच वरणबट्टी बनवता, नाहीतर वेगळा स्वयंपाक असायचा. तर असं मी आज पारंपरिक पद्धतीने वरणबट्टी बनवणार होती. म्हणजे नेहमी आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये वाफेवर बनवतो इडली, पण मी जुन्या पद्धतीने बट्ट्या बनवणार होती आज. म्हणजे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मी एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी सोडणार होती पाणी उकळल्यावर. तर इकडे मी पीठ भिजवून घेतलं बट्टीचं. त्याच्यामध्ये ओवा, सोडा, हळद, चवीनुसार मीठ, 1-2 चमचा तेल, हे सगळं मिक्स करून आणि थोडंसं कडक पीठ भिजवलं. पोळींचं पीठ कसं नरम असतं त्याच्यापेक्षा थोडंसं हे कडक पीठ भिजवलं. आणि मग मस्त असं मध्ये तेल लावून घ्यायचं आणि मग त्याला असा गोल करून त्याचे उंडे तयार करून घ्यायचे. तर इकडे मी सगळे ते तयार करून घेते आता गोल गोल उंडे. आणि पाणी उकळलं का त्याच्यामध्ये सोडून देणार हे. तर ह्या पण पद्धतीने बट्ट्या छान लागत्या. कारण ही जुनी पद्धत होती अगोदर. कारण जेव्हा इडलीचे भांडे नव्हते तेव्हा तर पाण्यामध्येच, पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्येच शिजवत होते बट्ट्या, म्हणजे उकडून घ्यायचे. आणि आज त्याच पद्धतीने मला पण करायच्या होत्या. आता मस्त गोळे बनवून झालेले. आता एक एक हळूहळू पाण्यामध्ये सोडून देणार मी. इकडे मी एक आधी सोडून पाहिली होती, वरती येते का काय. आता ह्या सगळ्या सोडून देणार हळूहळू. पाण्यामध्ये ना थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं, कारण की चिटकत नाही त्या एकमेकाला, म्हणून थोडंसं तेल टाकायचं, एखादा चमचा. इकडे मस्त
डांगराची भाजी बनवली होती, देवडांगरची. इकडे वरणबट्टीसोबत आहे ना जास्त करून फेमस हीच भाजी आहे. डांगरचीच भाजी बनवली जाते. आणि डांगरची भाजी कशी बनवली जाते, डांगर एकदम म्हणजे मॅश करून घ्यावं लागतं, अशी भाजी बनवता इकडे. मस्त भात पण बनवून झालेला होता. आता इकडे कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली, फोडणी द्यायचं बाकी आहेत वरणाला. आणि इकडे वरण पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. तिकडे नाशिक भागामध्ये कसं फोडणी देतो आपण, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर असं वरण बनवतो. पण इकडे कसं वरण बनवता, साधं फक्त मीठच टाकता फक्त वरणामध्ये, असं वरण इकडे तयार होतं. अगदी फिक्कं वरण असतं, पण ते बट्टीबरोबर छान लागतं. आता इकडे बट्ट्या मी थंड झाल्यानंतर कट करून घेतल्या. आता तेलामध्ये मी तळून घेणार. तेलामध्ये ना चांगल्या क्रिस्पी होण्यापर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे बट्टी छान लागते खायला पण, आणि पटकन ती चुरल्या पण जाते. आतून अशी पोकळ तयार झाली ना मग ती चांगली चुरल्या जाते. त्याच्यामुळं क्रिस्पी तळून घ्यायच्या एकदम बट्ट्या. आणि म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बट्टीचं पीठ असतं ना ते थोडंसं जाडसर दळायचं, म्हणजे बट्ट्या चांगल्या मऊसूत येतात. नाहीतर चिकन जर पीठ भिजवलं ना, म्हणजे चिकन जर पीठ दळून आणलं ना आपण गिरणीमधून, तर त्याच्यावाल्या ज्या बट्ट्या असतात ना त्या खूप कडक तयार होतात, पटकन चुरल्या जात नाही, आतून पोकळ होत नाही. म्हणून जाडसर पीठ असायला पाहिजे नेहमी बट्टीचं. इकडं तयार झालेलं आहे ताट, मस्त वरण, बट्टी, भात, डांगराची भाजी. आणि थोडक्यामध्ये तुम्हाला हे पण सांगते मी की सबस्क्राईब करून